नमस्कार. आज IDT एज्युकेशनच्या माध्यमातून आपण आलो आहोत जळगाव जिल्ह्यामध्ये आणि आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत जळगावचे नामांकित आर्किटेक्ट नीरज मंत्री सर, जे स्वतः नीरज मंत्री अँड असोसिएटचे सर्व आहेत, डायरेक्टर आहेत. तर प्रथमतः तर सर तुमचं खूप वेलकम, स्वागत आहे आमच्या या पॉडकास्ट इव्हेंटमध्ये. थँक्यू सर. आज तुमच्याकडून आम्हाला खूप साऱ्या आर्किटेक्चरल इंटेरियर डिझायनिंगच्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत, जाणून घ्यायच्या आहेत. तुमच्या नजरियेतून हा प्रवास सगळा बघायचा आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांना खूप सारं नॉलेज तुमच्या थ्रू आम्हाला बघायचं आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे सर, ॲज अ आर्किटेक्ट, बिईंग आर्किटेक्ट, इंटेरियर डिझायनर, तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये काम करतायत, एखादी साईट घेतायत, प्रोजेक्ट घेताय, कोणत्या कोणत्या चॅलेंजेसला तुम्हाला फेस करावं लागतंय? आता आपलं खूप चांगलं आणि प्रॉपर क्वेश्चन आहे जे अपकमिंग नवीन इंटेरियर किंवा आर्किटेक्ट्स येतात त्यांच्यासाठी. ॲक्च्युली मला आता प्रॅक्टिसिंग करत करत 22 इयर्स झाले. येस सर. तर आता चॅलेंजेस ॲज सच नाही राहिले. प्रत्येक प्रोजेक्ट हा एक आमच्यासाठी एक्सपिरियन्स असतो. बरोबर. मग त्या केसमध्ये त्यांचे रिक्वायरमेंट्स घेणं, त्यांना ते प्रॉपर इलॅबोरेट करून देणं. तर यात काय असतं की बऱ्याचदा त्यांनाच त्यांचे रिक्वायरमेंट क्लिअर नसतात. बरोबर. कारण प्रत्येकजण हे प्रोजेक्ट असतं, सपोज कन्स्ट्रक्शनचं आहे, बंगलो करायचं आहे, तर ते फर्स्ट टाईम त्यांच्या लाईफमध्ये करत असतात. बरोबर. तर त्यांना त्यांचे रिक्वायरमेंट क्लिअर नसतात. बरोबर. मग ते कुठल्या कम्युनिटीतून आहे, त्यांचा बिझनेस किंवा प्रोफेशन काय आहे, मग त्या अकॉर्डिंगली आम्हीच त्यांना इलॅबोरेट करून देतो. बेसिक रिक्वायरमेंट त्यांच्याकडे घेऊन त्यांना आम्ही प्रॉपर रिक्वायरमेंट्स देतो की असं रिक्वायरमेंट असायला लागले. मग 22 वर्षापूर्वीचं आर्किटेक्चर आणि आजचं आर्किटेक्चर तुमच्या नजरेतून कसं आहे? खूप लॉट्स ऑफ चेंजेस झाले. आपण असं म्हणू की जेव्हा मी स्टार्ट केलं 2003 मध्ये प्रॅक्टिस स्टार्ट केली, त्यावेळी तर आम्ही ड्राफ्टिंग करायचो. बरोबर. कॉम्प्युटर टूल नव्हतं आणि ड्राफ्ट करून आम्ही ट्रेसिंग बनवायचो, ब्लेडिंग करायचो, इरेज करायचं असेल तर. मग तिथून कॉम्प्युटरवर शिफ्ट झालो. मग त्याच्यानंतर आता हळूहळू डेव्हलपमेंट होत चालली आहे. आधीच्या रिक्वायरमेंट्स आणि डिटेलिंग्स यात आणि आताच्या रिक्वायरमेंट आणि डिटेलिंग यात खूप फरक पडतो. जसं आपण म्हणतो की एक डिकेड गेलं तर सर्व रिक्वायरमेंट चेंज होत जातात. काही ना काही ऑब्स्ट्रक्शन्स असतात, काही नवीन चॅलेंजेस असतात. कोविडनंतरचं सर्व चेंज होऊन गेलं. बरोबर. मग तेव्हाचं जर्नी म्हणजे 2021च्या आधीचं जर्नी आणि नंतरचं जर्नी, तो वास्ट डिफरन्स आला. आणि हळूहळू ते चेंजेस कसे होत गेले, आम्ही त्याच्यात सेट होत गेलो, ते आम्हालाही कळलं नाही आणि ते जर्नी. सर, बिईंग आर्किटेक्ट, आता आर्किटेक्चरसोबत वास्तुशास्त्र एक मोठा विषय सुरू झाला आहे आणि क्लायंट विल बी डिमांड की मला ते सगळं वास्तुशास्त्राप्रमाणेच पाहिजे. मग बऱ्याचदा जागा छोट्या असतात, काहींच्या जागा मोठ्या असतात. मग अशा वेळेस जेव्हा आर्किटेक्चरमध्ये वास्तुशास्त्र ॲड करायला क्लायंट सांगतो, तर मग आपण कसं त्याला हँडल करता? 99% प्रोजेक्ट हे ॲज पर वास्तूच असतात आमचे. येस सर. नो वन वॉन्ट्स की मला वास्तू छोडके चाहिए. ओके. तसं जर मिळाला तर आम्ही आमच्या फीजमधून कमी करून देतो त्यांना. कारण असे प्रोजेक्ट मग आम्हाला खूप छान क्रिएटिव्ह काम करता येतं. बरोबर. बेसिक वास्तू कसं आहे सर्वांनाच माहिती आहे. आज डे टू डे लाईफस्टाईलमध्ये प्रत्येक अल्टरनेट पर्सन सांगेल की वास्तुशास्त्र काय आहे. त्याच्यामुळे तो नोन पार्ट आहे. बरोबर. मग त्याला त्या डिटेलिंग्समध्ये त्यांच्या रिक्वायरमेंटमध्ये फिट करणं हा एक चांगला चॅलेंज आहे आणि आम्ही त्याला करतो प्रॉपरली. आता जे यंग एंटरप्रेनर्स मार्केटमध्ये येत आहेत ॲज अ आर्किटेक्ट, ॲज अ इंटेरियर डिझायनर्स, यांच्यासाठी तुम्ही काय सूचना द्याल की त्यांनी मार्केटमध्ये आल्यानंतर काय गोष्टी पहिले फॉलो केल्या पाहिजे? फॉलो ॲज सच नाही, प्रत्येकाची आपली स्टाईल असते आर्किटेक्चरल. त्याच्यामुळे त्यांनी काय फॉलो करावं हे सांगण्यापेक्षा आपल्या प्रिन्सिपलवर स्टिक राहायचं, आपल्या प्रिन्सिपलशी कधीही कॉम्प्रोमाइज नाही करायचं. बरोबर. हे सर्वात बेस्ट पार्ट आहे. येस सर. बरेच विद्यार्थी इंटर्नशिप करायच्या ऐवजी प्रोजेक्टच्या घाईमध्ये लागतात की लगेच प्रोजेक्ट घ्यायचं आहे, लगेच अर्निंग करायचं आहे, लगेच इकॉनॉमी उभा करायचा आहे. ते इंटर्नशिपवर बिलीव्ह करत नाही. मग इंटर्नशिप किती महत्त्वाचं असेल? नाही, इंटर्नशिप महत्त्वाची असते कारण त्यातून त्यांना एक्सपिरियन्स येतो. छोट्या मोठ्या जे चॅलेंजेस असतात, प्रॉब्लेम्स असतात, त्यातून आपण कसं शॉर्टलिस्ट करतो, सॉर्ट आउट करतो, त्यातून कसं बाहेर पडतो, हे इंटर्न असल्यावरच ते कळतं. आणि मग तिथून त्यांना प्रॅक्टिससाठी हेल्प होते. तर इंटर्नशिप मिनिमम 2 इयर्स करायला पाहिजे. सर, आर्किटेक्चरचा, इंटेरियरचा खूप मोठा वाटा आहे स्मार्ट सिटी बनण्यामध्ये, स्मार्ट कंट्री बनण्यामध्ये सुद्धा. मग इको फ्रेंडली किंवा ग्रीन एनर्जीचा जेव्हा विषय येतो त्यावेळेस ॲज अ आर्किटेक्ट आपले काय प्रयत्न असणार आहेत? आता 2023 नंतर आम्ही ऑलमोस्ट सर्व प्रोजेक्ट ग्रीनमध्येच वर्कआउट करायचं, डिझाईन करायचं स्टार्ट केलं आहे. ग्रीन बिल्डिंग्स आपले लोकल जे आहेत मटेरियल त्याला आपण प्राधान्य द्यावं, त्यांना एनकरेज करावं. याच्यासाठी आपण ग्रीन बिल्डिंगमध्येच काम करायला पाहिजे. सर्वांनी तसंच करायला हवं. सर, 22 वर्षाचा प्रवास हा खूप छोटा नव्हता, पण तरीसुद्धा
आर्किटेक्ट नीरज मंत्री अँड असोसिएट्सला पुढच्या 10 वर्षात आपण कुठे बघतोय? मला तर असं वाटतं की पुढील 10 वर्षात मी जे मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, ॲटलिस्ट 2 सिटीजमध्ये तरी AR नीरज मंत्री आणि असोसिएट्स ही फर्म मी स्टार्ट करावी. नक्कीच सर, आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आणि नक्की ते लवकरच होईल. विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय सूचना द्याल सर? त्यांनी आपल्या क्रिएशनला वाव द्यावा, क्रिएटिव्ह व्हावं, नेचरच्या सानिध्यात राहून नेचरशी अक्युमुलेट होऊन त्यांनी डिझाईन्स कराव्या. खूप मोबाईल आणि पिंटरेस्टच्या याच्यात न जाता, बरोबर. भानगडीत न जाता एक छान आणि चांगलं आर्किटेक्चर स्वतःचं डेव्हलप करावं येस सर. आणि आपल्या प्रिन्सिपलशी न कॉम्प्रोमाइज करता सुंदर आणि छान डिझाईन करावं. तुमच्या नजरियेतून आपलं जळगाव शहराचा विस्तार टप्प्याटप्प्याने कसा होताना तुम्हाला दिसतोय आणि पुढे कसा असेल? ॲक्च्युली जळगाव डेव्हलपिंग आहे. येस. तुम्ही कुठल्याही लेनमध्ये गेलात, कुठल्याही रोडमध्ये गेलात तर तुम्हाला रेतीचे कण दिसतीलच. म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. चालेल. तर जळगाव डेव्हलपिंग आहे. येस सर. बस हे अजून डेव्हलपिंग व्हावं, इथं काही इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट्स यावे बरोबर. म्हणजे याची ग्रोथ होईल. येस सर. जळगाव तसा गोल्ड सिटी म्हणतात, येस. बनाना सिटी म्हणतात जळगाव डिस्ट्रिक्टला. येस. असे अनेक पॉझिटिव्ह थिंग्स जळगावमध्ये आहेत. प्लस सेंट्रल रूट गेलेला आहे ट्रेनचा, आपण जर बघितलं तर एअरपोर्ट सुरू झाला आहे. झालं आहे. तर अशा सर्व दृष्टीने एकदम चांगलं आहे जळगाव. बस यात काही इंडस्ट्रीज याव्या आणि याचं खूप भरभराट व्हावी अशीच इच्छा असते. नक्कीच सर. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT, रोबोटिक्स टेक्नॉलॉजी, सेन्सर टेक्नॉलॉजी, ऑटोमेशन आर्किटेक्चरल इंटेरियर फील्डमध्ये आलेला आहे. मग याचा खरंच आपल्याला फायदा होतो की याचे काही तोटे पण आहेत? बघा, कुठलंही नवीन अपडेट्स आले तर त्याचे फायदे आणि नुकसान दोन्ही बाजू असतात. येस. पण आपण बेसिकली त्याच्या फायद्याकडेच बघायला पाहिजे. ते आपल्याला काय डेव्हलप करून देईल आपल्या स्किल्सला ते आपण चेक करायला पाहिजे. आणि AI टेक्नॉलॉजी चांगलीच आहे, बस त्याचा यूज प्रॉपरली व्हायला पाहिजे. सर, IDT एज्युकेशनने हा जो उपक्रम पॉडकास्टच्या माध्यमातून सुरू केला याच्याबद्दल काय सांगाल? हा ॲक्च्युली खूप चांगलं मूव ऑन आहे. नवीन येणाऱ्या अपकमिंग फ्लॅटर्निटीसाठी म्हणा, स्टुडंट्ससाठी म्हणा. येस. तर हे असं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही घेतायत ते खूपच चांगलं आहे. आमच्यासारखे म्हणा किंवा सर्व एक्सपिरियन्स्ड आणि नवीन लोकांनाही तुम्ही याच्यात घ्यायला पाहिजे. कारण त्यांचे काय व्ह्यूज आहे, थॉट्स आहेत ते बघायला पाहिजे आपण. नक्कीच सर. आणि हे चांगलं आहे, आपल्याला शुभेच्छाच आहे. आपण प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये हे करतोय. थँक्यू सो मच सर फॉर युअर विशेस. सर, आजच्या आपल्या व्ह्युअर्ससाठी तुम्ही तुमच्याकडनं आजची गोल्डन लाईन काय सांगाल? आर्किटेक्चर अँड आर्किटेक्चर. क्या बात. स्पेस अँड स्पेस. येस. त्याचं युटिलायझेशन, क्रिएशन, बस हे करायला पाहिजे. येस. नक्कीच आज आपल्यासमोर मंत्री सरांनी ज्या पद्धतीने आपल्याला गायडन्स केलेलं आहे, जे मोटिवेशन केलेलं आहे, ते खरोखर आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप मोठ्या शिदोरीसारखं आहे. बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन फॅमिली मी खूप खूप आभार व्यक्त करतो सर. थँक्यू सो मच फॉर गिविंग अस युअर स्पेशियस टाईम इन दिस इव्हेंट. थँक्यू व्हेरी मच सर.